हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल कथा प्रेमी. मी रुपाली. कथेचा पुढचा भाग, अद्विया माफियाचे निषिद्ध प्रेम, भाग 21. पाठीमागचे सर्व भाग आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये भेटून जातील. तर चला कथेला सुरुवात करूया. मी सगळं दुर्लक्ष केलं. माझ्या कुटुंबाकडून असं काही होईल याचा विचारच केला नाही. पण आता मी कुणालाही तुला हात लावू देणार नाही. मी तुला सगळ्यांपासून, माझ्या कुटुंबापासून सुद्धा वाचवेन. मला माफ कर. आज मी किती खुश होतो की आज आपण पूर्णपणे एक होऊ. पण बघ काय झालं. त्याच्या डोळ्यातून नकळत एक अश्रू ओघळला. पहिल्यांदाच तो कुणासाठी रडत होता. तो सतत सियाचा हात धरून माफी मागत होता. थोड्याच वेळात डॉक्टर आली. तिने तपासणी करून इंजेक्शन दिलं आणि सांगितलं की जास्त स्ट्रेसमुळे सियाचा रक्तदाब कमी झाला आहे. त्यामुळे तिला जास्तीत जास्त आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. अद्वैत तिच्या शेजारी बसून तिचा हात धरून होता. आजचा सगळा प्लॅन रद्द करायचा विचार त्याने केलाच होता, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला गुंतवून ठेवायचं ठरवलं. थोड्याच वेळात सियाचे डोळे हळूहळू उघडले. अद्वैतने तिच्या कपाळावर किस करत विचारलं, बेबी तू ठीक आहेस ना? तू खूपच कमजोर आहेस. सारखी बेशुद्ध पडतेस. सियाने त्याच्याकडे पाहून हलकीशी स्माईल दिली आणि म्हणाली, मी कमजोर नाही, तुम्हीच खूप जड आहात. ती उठू लागली, पण अद्वैतने तिला सावरून बसवलं. पाण्याचा ग्लास दिला. तिने काही घोट घेताच त्याने इंटरकॉमवरून ज्यूस मागवला. सियाने त्या घटनेबद्दल काहीच बोलली नाही आणि चेहऱ्यावरही उदासी दाखवली नाही. पण अद्वैत तिच्या भावना समजत होता. तरीही यावेळी त्याने विषय काढला नाही, कारण तो स्वतःच आपल्या कुटुंबाशी बोलण्याचा निर्णय घेत होता. अद्वैत हसला आणि म्हणाला की मग हे फायनल आहे. आजपासून मी तुला एकटं सोडणार नाही. असं म्हणत त्याने तिच्या केसात बोटं फिरवली आणि तिच्या कपाळावर हलके हलके चुंबन देऊ लागला. सियाच्या ओठांवर नकळत हसू आलं. जणू तिच्या मनातली सगळी वेदना कुठेतरी विरून गेली होती. थोड्याच वेळात नोकरानी ज्यूस घेऊन आली तेव्हा अद्वैतने तो ज्यूस तिच्या हातात दिला आणि म्हणाला, ज्यूस पिऊन थोडा आराम कर. आपल्याला थोड्या वेळात बाहेर जायचं आहे. फार इम्पॉर्टंट आहे. सियाला समजत नव्हतं की अद्वैतला तिला घेऊन कुठे जाणार आहे. ती म्हणाली, मला कुठेही जायचं नाही. खरंच माझा मूड नाही. अद्वैतने तिचे केस अलगद कुरवाळत म्हणाला, बेबी मी विचारत नाहीये, मी सांगतोय. आपल्याला जायचंच आहे. तुला फक्त थोडा आराम करायचा आहे. मग रेडी होऊन माझ्यासोबत यायचं आहे. एवढं ऐकताच सिया शांत झाली आणि अद्वैतने तिच्या डोळ्यात पाहत तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. सियाचा श्वास क्षणभर थांबल्यासारखा झाला. ती काही क्षण फक्त त्याच्या उबदार श्वासांची जाणीव करत राहिली. पण लगेचच अद्वैतने आपले ओठ मागे घेत तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन दिलं आणि म्हणाला, तुला कल्पना नाही, तू वारंवार आजारी पडतेस तेव्हा मला किती भीती वाटते. त्याच्या आवाजात राग होता, पण त्या रागामागे लपलेली काळजी सियाला ती स्पष्ट जाणवत होती. सिया हलकेच हसली आणि म्हणाली, इतकं घाबरण्याची गरज नाही. मी कुठेही जाणार नाही. अद्वैतने तिची हनवटी बोटांनी वर उचलली आणि म्हणाला, वचन दे, आता स्वतःला इतका ट्रेस देणार नाहीस. सियाने त्याच्या डोळ्यात पाहिलं, जे नेहमी कठोर वाटायचे, पण आता त्यात फक्त प्रेम होतं. ती म्हणाली, तुम्ही असंच जवळ राहिलात तर स्ट्रेस आपोआप निघून जाईल. अद्वैत उठला. तिचे केस कानामागे सारले आणि कानाजवळ झुकून हळूच कुजबुजला, रेडी राहा. आजचा दिवस आपल्या दोघांसाठी खूप खास असणार आहे. असं म्हणत तो खोलीबाहेर गेला आणि सिया तिथेच बसून विचारात पडली की आज अद्वैत नेमकं काय करणार आहे. थोड्या वेळाने सियाने ज्यूस पिऊन वॉर्डरोब उघडला. तिथेच ब्लड रेड रंगाची सिल्क साडी होती, जी अद्वैतने काही दिवसांपूर्वीच तिला गिफ्ट दिली होती. ती साडी पाहताच तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं, पण त्याच क्षणी मनात एक अनामिक भीतीही दाटून आली होती. कारण जेव्हा जेव्हा अद्वैत हा रंग देतो तेव्हा त्या दिवशी काहीतरी खास नक्कीच घडतं. तेवढ्यात एक मोलकरीण आली आणि म्हणाली, मॅडम तयार व्हायला मदत करू का? सियाने मान हलवली आणि म्हणाली,
हीच साडी काढ, आज मला हीच घालायची आहे. त्या मेडने साडी नीट काढून तिला घालायला मदत केली. लाल साडीची झळाळी सियाच्या त्या गोऱ्या त्वचेवर, त्या गोऱ्या कांतीवर वेगळीच उठून दिसत होती. जणू चंद्रावर सिंदुरी छटा उमटली होती. मोलकरणीने तिच्या कमरेजवळ साडीच्या घड्या नीट केल्या आणि पाठीमागे खोल गळ्याचा ब्लाऊज बांधला. साडी घातल्यावर सियाने आरशात स्वतःकडेच पाहिलं आणि क्षणभर ती स्वतःलाच ओळखू शकली नाही. डोळ्यात काजळ, ओठांवर हलकी लाल लिपस्टिक, कानात छोटे गोल झुमके. मोलकरीण हसतच म्हणाली, मॅडम, तुम्ही इतक्या सुंदर दिसताय की साहेब तुम्हाला पाहून काही बोलूच शकणार नाहीत. सिया हळूच हसली आणि म्हणाली, बस, त्यांचा राग जाऊ नये एवढंच पुरेसं आहे. इतक्यात दार उघडलं आणि अद्वैत आतच आला. ग्रे सूट, किंचित ओले केस आणि चेहऱ्यावर तोच रफ अँड टफ आकर्षक लूक. त्याची नजर सियावर पडताच तो काही क्षण जागेवरच थांबला. खोलीत फक्त परफ्यूमचा सुगंध आणि श्वासांची चाहूल भरून राहिली. तो हळूहळू तिच्याजवळ आला आणि म्हणाला, तू आज एखाद्या अप्सरेसारखी दिसतेस. सियाने नजर खाली झुकवली आणि हळूच म्हणाली, हा रंग तुम्हीच तर निवडला आहे. अद्वैत हसला आणि म्हणाला. सियाची हनुवटी बोटांनी हलकेच वर उचलली आणि म्हणाला, चला आता वेळ झाली आहे, उशीर करू नकोस, नाहीतर सरप्राईजची मज्जा निघून जाईल. सियाच्या डोळ्यात कुतूहल दाटलं. सरप्राईज? अद्वैत तिच्या नजरेत नजर रोखून शांतपणे म्हणाला, आज तुला अशा ठिकाणी घेऊन चाललो आहे जिथे तुझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण तुझी वाट पाहतोय. तिच्या कमरेभोवती हात ठेवत तो तिला खोलीबाहेर घेऊन गेला आणि सियाचं हृदय प्रत्येक पावलागणिक अधिकच जोरात धडधडू लागलं. सुमारे तासाभरानंतर अद्वैतची गाडी शहरापासून दूर एका भव्य रिसॉर्ट समोर येऊन थांबली. सिया काचेतून बाहेर पाहत थोडीशी गोंधळलेली होती. वाटेत तिने कितीही विचारलं तरी अद्वैताने काहीच सांगितलं नव्हतं. तो रिसॉर्ट साधा नव्हता. पाण्याच्या मधोमध उभा असलेला, मुख्य रस्त्यापासून आत जाण्यासाठी प्रकाशांनी सजवलेला एक सुंदर पूल आणि सर्वत्र रंगीबेरंगी फुलांची सजावट. दिवस असल्याने फुलांचं वैभव अधिक उठून दिसत होतं. जणू समुद्राच्या मधोमध फुलांचा राजमहल उभा आहे असा भास होत होता. बॉडीगार्डने येऊन दार उघडलं. अद्वैतने कोटचे बटन लावत गाडीतून बाहेर पाऊल टाकलं. काळ्या सूटमध्ये नीट सेट केलेल्या केसात तो अफलातूनच दिसत होता. सूर्यप्रकाशात त्याचं व्यक्तिमत्व सोन्यासारखं चमकत होतं आणि सिया मनातच विचार करू लागली, आपलं नशीब खरंच इतकं चांगलं असू शकतं का? तेवढ्यातच अद्वैताचा हात तिच्यासमोर आला. ती विचारातून भानावर येत त्याच्याकडे पाहते. त्याच्या चेहऱ्यावरची गहिऱ्या हास्याची छटा पाहून न डगमगता आपला नाजूक हात त्याच्या मजबूत हातात देते. तो अत्यंत अलगदपणे तिचा हात धरून तिला बाहेर उतरण्यास मदत करतो. दोघं बाहेर उभे राहतात. आजूबाजूला बॉडीगार्ड पसरलेले असतात. सियाने समोर पाहिलं आणि ती क्षणभर स्तब्धच झाली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अद्वैतला हसू आवरलं नाही. त्याने तिला कमरेत पकडून ओढून जवळ घेतलं आणि डोकं थेट त्याच्या छातीवर येऊन टेकलं तिचं. अद्वैत, असं तिच्या ओठातून अलगद निघालं. त्याने तिला घट्ट धरून कपाळावर ओठ टेकवले. काही क्षणांनी तिला बाजूला उभं करून विचारलं, तुला ही जागा आवडली? सिया आनंदाने म्हणाली, येस, आय लव्ह इट. थंड वारा केसातून खेळत होता. साडीचा पदर उडत होता. दोघंही एखाद्या चित्रासारखे दिसत होते. अद्वैत तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, आजपासून ही जागा तुझी आहे. तू इथली मालकीण आहेस. सिया अवाक झाली. त्याने हसतच तिचं तोंड बंद करत पुढे नेलं. इतकं उघडं तोंड ठेवू नकोस. आत बेडरूममध्ये उघड. इथे एखादी माशी शिरेल. शरारती स्मितहास्यासह सिया चिडून म्हणाली, अद्वैत महाजन,
तुम्ही नेहमीच बकवास का करता? तेवढ्यातच त्याने तिला उचलून घेतलं. हे तुझंच आहे आणि पहिल्यांदा तू माझ्या कुशीतच येशील. तिचं डोकं गरगरलं. ती हलकासा ठोसा मारत म्हणाली, मजाक करू नका. पण तो हसतच म्हणाला, मजाक नाही, हे सगळं मी आजच तुझ्यासाठी घेतलं. पुलावरून चालताना सियाने त्याच्या गळ्यात हात टाकले. हे सगळं खरंच एखाद्या स्वप्नासारखं वाटतंय. रिसॉर्टच्या मुख्य दरवाजापाशी येऊन अद्वैतने तिला खाली उतरवलं. खिशातून एक छोटा रिमोट काढून तिच्या हातात दिला. तिच्या इशाऱ्याने तिने हिरवा बटन दाबताच काचेचे दरवाजे बाजूला सरकले आणि आतून संपूर्ण रिसॉर्ट प्रकाशात न्हाऊन निघाला. रोज फ्लॉवर्स आणि रंगीबेरंगी लाइटिंग, हाताने बांधलेले बलून, खाली सर्वत्र विखुरलेली गुलाबाची पाकळी दिसत होती. सियाचा चेहरा इतका खुलून आला होता की सकाळी तिच्यासोबत जे काही घडले होते ते हे दृश्य पाहताच ती पूर्णपणे विसरून गेली होती. तिला असं वाटत होतं जणू ती एखाद्या वेगळ्याच जगात आली आहे. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले. तिने शेजारी उभ्या असलेल्या अद्वैतकडे पाहिलं, जो एकटक फक्त तिलाच पाहत होता. तिच्या डोळ्यातून ओघळणारा अश्रू गालापर्यंत पोहोचायच्या आधीच अद्वैतने तिला आपल्या मिठीत घेतलं आणि मानेने हलकेच नकार दिला की तिला अजिबातच रडायचं नाही. सियाच्या ओठांवर हलकीशी स्मित रेषा उमटली, पण डोळे मात्र अश्रूंनी चमकत होते. ती अचानक त्याच्या छातीत येऊन टेकली आणि दोन्ही हात त्याच्या पाठीवर घट्ट गुंडाळले. तिच्या या कृतीने अद्वैतचं हृदय इतकं जोरात धडधड करू लागलं की क्षणभर त्याला वाटलं ते बाहेर उडी मारेल की काय. त्याच्या चेहऱ्यावर मोठं समाधानाचं हसू पसरलं. आज त्याचं प्रेम, त्याची बायको त्याच्या छातीत विसावली होती. सियाचं हृदय धडधडू लागलं. अद्वैतच्या हृदयाची धडधड ऐकून तिने डोळे बंद केले. तिची पकड त्याच्या पाठीवर अजून घट्ट झाली होती. अद्वैतलाही ते जाणवलं आणि तिलाही पूर्णपणे आपल्या भावपाशात त्याने सामावून घेतलं. आज दोघांनाही एक अनामिक समाधान आणि आपुलकीची जाणीव होत होती, जी कदाचित खूप दिवसांपासून हरवली होती. अद्वैतने तिच्या मानेत चेहरा दडवत तिथे हलके चुंबन घेतले. तिच्या सुवासाने सियाचं शरीर थरथर कापू लागलं. तिची पकड त्याच्या पाठीवर अजून घट्ट झाली. हे जाणवताच अद्वैतने तिला थोडंसं स्वतःपासून दूर केलं. तिचा चेहरा वर उचलला आणि तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. सियाचे डोळे बंद होते, पण तो स्पर्श जाणवताच तिला श्वास खोल होऊ लागला. अद्वैतने तिची कंबर घट्ट पकडली आणि तिला थोडंसं उचललं. त्यामुळे तिचे दोन्ही पाय त्याच्या कमरेभोवती गुंडाळले गेले आणि तो तिला आत घेऊन जाऊ लागला. आत शिरताच दार आपोआप बंद झालं आणि वरून हलकीशी फुलांची पावसासारखी बरसात सुरू झाली. सिया आनंदाने हसली. काही क्षण ते फूल तिच्यावर पडत राहिले आणि तेवढ्यात अद्वैत तिच्या समोर एका गुडघ्यावर बसला. सियावरून पडणाऱ्या फुलांनी आनंदित होत असताना त्याला असं पाहून थक्क झाली. अद्वैतने फिल्मी अंदाजात खिशातून लाल वेल्वेटचा छोटा बॉक्स काढला आणि तो उघडत प्रेमाने तिच्या समोर हात पुढे केला. जणू काही तो म्हणत होता, हात दे मला. सियाने थरथरत हळूच आपला हात त्याच्या हातात ठेवला. अद्वैतने बॉक्स उघडून प्रेम भरल्या नजरेने पाहत हळुवार पण ठाम आवाजात म्हटलं, बेबी डॉल, आय लव्ह यू. सियाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. तिला आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता की जो माणूस नेहमी रागीट असायचा, तो तिला सतत धमकवायचा, तोच आज प्रेमाची कबुली देत होता. तिचा प्रतिसाद पाहून अद्वैतने पुन्हा अधिक आवेशात म्हटलं, बेबी, आय रिअली रिअली लव्ह यू. आता सियाचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. तिच्या नजरा आपोआपच त्याच्या डोळ्यात गुंतल्या. त्या खोल नजरेत पाहताच ती हरवून गेली. अद्वैतने तिच्या हातावर चुंबन घेतलं.
तिच्या अंगात एक शहारा पसरला, चेहरा लाजेने गुलाबी झाला. बेडवरून वरच्या बॅक सीटपर्यंत गुलाब मांडलेले होते. खोलीत मेणबत्त्या मंद प्रकाशात जळत होत्या. लाल गरम गुलाब, रेड हॉट गुलाब सर्वत्र पसरलेले होते आणि हलक्या हवेत हळूच हलत होते. संपूर्ण खोलीत एक मदहोशी करणारी सुगंधी वास पसरली होती. सगळं इतकं सुंदर आणि रोमॅन्टिक वाटत होतं की हे दृश्य पाहून कुणाच्याही मनात आपल्या पार्टनरसह रोमॅन्स करावा असंच वाटावं. अद्वैतने सियाला अलगद उचलून बेडवर झोपवलं आणि स्वतः तिच्यावर झुकत तिला गहिरं चुंबन दिलं. खोलीत दोघांच्या जोरजोरात धडधडणाऱ्या हृदयांचा आवाज आणि वेगाने चाललेल्या श्वासांची चाहूल भरून राहिली होती. प्रकाश फारसा नव्हता. वातावरण पूर्णपणे रोमॅन्टिक बनलं होतं आणि ते सगळं पाहून दोघेही एकमेकांना मिळवण्यासाठी प्रचंड बेभान झाले होते. अद्वैतचा स्वतःवरचा ताबा पूर्णपणे सुटला होता. सियाच्या ओठांचे चुंबन घेताना अद्वैतने तिच्या साडीच्या सर्व निऱ्या काढल्या आणि खांद्यावरून पदरही बाजूला केला. तिच्या शरीराला स्पर्श करत तो हळुवारपणे कुजबुजला, बेबी, मला तुझी खूप गरज आहे. आय नीड यू. तो तिच्यावर पूर्णपणे तुटून पडला. जेव्हा सियाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला तेव्हा त्याने तिचे ओठ सोडले आणि तो तिच्या मानेचे चुंबन घेत तिला चावू लागला. त्याचे हात तिच्या छातीवर आणि कमरेवर फिरू लागले. सिया जोरजोरात श्वास घेत होती आणि रडत होती, आहे भरत होती. पण अद्वैत तिला श्वास घेण्यासही वेळ देत नव्हता. त्याने तिचा ब्लाऊज खांद्यावरून खाली सरकवला आणि तिथे ओठ टेकवत ओले चुंबन द्यायला लागला आणि तिथे चावायला सुरुवात केली. त्यामुळे सियाचे उसासे आणि रडणे वाढू लागले. तसा अद्वैत अजूनच नियंत्रणाबाहेर जाऊ लागला. तिच्या मानेखाली चावत तो म्हणाला, बेबी, तुझे शरीर अद्भुत आहे. मला ते खूप आवडते. तुझे ओठ खूपच टेस्टी आणि रसाळ आहेत. तिला चावताना आणि तिथून येणारे रक्त शोषताना तो हे म्हणाला, तुझे रक्तही खूप स्वादिष्ट आहे बेबी. लिक माय फिंगर. त्याने त्याची दोन्ही बोटे तिच्या तोंडात घातली आणि सिया ती चोखू लागली. अद्वैतने लव बाईट्स देऊन तिच्या शरीराच्या प्रत्येक भागावर आपली छाप सोडायला सुरुवात केली होती. अद्वैतने तिचे शेपवियर मांडीपर्यंत वर घेतले आणि आता त्याचा हात तिच्या मांडीवरून सरकत होता. त्याने तिच्या तोंडातून बोटे काढून तिच्या नाजूक भागात फिरवायला सुरुवात केली. सिया खूप थरथर कापत होती आणि जोरात श्वास घेत होती. ती म्हणाली, अद्वैत, तुम्ही काय करत आहात? पण तिचे बाकीचे शब्द तिच्या तोंडातच राहिले आणि ती जोरात ओरडली, अरे नाही, प्लीज, दुखतंय. नाही. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अद्वैतची बोटे तिच्या त्या नाजूक भागात होती आणि ती वेदनेने ओरडत होती. अद्वैतने डोके वर करून तिच्या चेहऱ्याकडे पाहिले, ज्यावर घामाचे आणि अश्रूंचे काही ठिपके होते. त्याने अचानक बोटे बाहेर काढली. सियाने एक दीर्घ श्वास घेतला आणि अद्वैतकडे पाहिले, ज्याने त्याचे बोट स्वतःच्या हातात धरले होते. सियाचा चेहरा लाल झाला होता आणि अद्वैतची कृती पाहून ती लाजेने चूर झाली होती. ती त्याच्यावर ओरडली, तू काय करतोयस? तुला वेड लागले आहे का? हे असं कोण करतं? अद्वैताच्या चेहऱ्यावर एक मोहक भाव उमटला. तो हसला आणि म्हणाला, मी करतो, आणि तेही माझ्या बेबीसोबत. सियाचे तोंड बंद झाले. अद्वैतने तिला कमरेला धरून वळवले आणि तिला आपल्या मांडीवर बसवले. सिया आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहिली. अद्वैतने मध्यधुंद अवस्थेत तिच्या डोळ्यात पाहिले आणि मोहक आवाजात म्हणाला, बेबी, माझ्या शर्टची बटणे उघड. सिया थरथरत्या हातांनी ती उघडू लागली. अद्वैतने तिच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाला, बेबी, जर तू इतक्या हळू बटणे उघडलीस तर आपल्याला पूर्ण आठवडा लागेल. त्याच्या आवाजाने चिडलेली सिया म्हणाली, मग तू स्वतःच उघड, मी नाही उघडू शकत. तिचे हे शब्द ऐकून अद्वैतने त्याचा शर्ट दोन्ही हातांनी पकडला आणि जोरात ओढला. त्याने असे करताच सर्व बटणे एकाच वेळी तुटून पडली आणि त्याची रुंद कडक छाती सियासमोर आली. तिने त्याच्या छातीकडे डोळे विस्फारून पाहिले. अद्वैतने तिला मानेला धरून आपल्या छातीजवळ ओढले. तो झुकला आणि सियाचे ओठ त्याच्या छातीला स्पर्श करताच त्या स्पर्शाने अद्वैतचे डोळे बंद झाले आणि सियाचे हृदय धडधडू लागले. मिस्टर महाजन रागाने आत येत दुसरीकडे मिस्टर महाजन रागाने आत येत
आपल्या पत्नीला हाक मारतात. स्मृती, कुठे आहेस? त्यांचा आवाज जड आणि संतापाने भरलेला होता. त्यांच्या त्या कडक आवाजामुळे नोकरांपासून कुटुंबातील सर्वजण एक एक करून लिव्हिंग हॉलमध्ये जमा झाले. ते रागाने हॉलमध्ये फेऱ्या मारत होते. तेवढ्यात स्मृती जी येऊन प्रेमाने म्हणाली, जी, काय झालं? तुम्ही इतके रागात का आहात? तिचं ते बोलणं ऐकताच मिस्टर महाजन चिडून म्हणाले, आज अद्वैतने काय केलं माहिती आहे का? त्या गरीब मुलीसाठी त्याने मला घराबाहेर जायला सांगितलं आणि माझ्याशी वादही घातला. हे ऐकून स्मृतीसह सगळेच थक्क झाले. मीरा पुढे येत आगीत तेल ओतत म्हणाली, मी आधीच सांगितलं होतं डॅड. आता भाईला त्या घसरलेल्या त्या थर्ड क्लास मुलीपुढे काहीच दिसत नाही. मीराचं बोलणं ऐकून मिस्टर महाजन आणखीच भडकले. त्यांनी स्मृतीकडे पाहत म्हटलं, मला वाटलं होतं की मीराला गैरसमज झाला असेल, पण त्याने तर माझ्याबरोबरही तेच केलं. मीरा आणखी चितावत म्हणाली, डॅड, तुम्ही त्या घाणेरड्या मुलीला भेटलात का? तिने भाईला पूर्णपणे आपल्या जाळ्यात अडकवलं आहे. आतून ती खोटं खोटं हसत होती आणि वरून काळजी दाखवत म्हणाली, राग करू नका, तुमची तब्येत बिघडेल. स्मृती बराच वेळ मीराकडे पाहत होती. तिला बोलायलाही वेळ देत नव्हती. शेवटी थोड्या रागात तिला झापतच म्हणाली, मीरा, गप्प बस, एकदम गप्प. आता तुझ्या तोंडातून एक शब्द जरी निघाला तर शिक्षा मिळेल. शिक्षा ऐकताच मीरा गप्प झाली. मग स्मृती मिस्टर महाजनांकडे पाहत म्हणाली, केशवजी, नेमकं काय झाले? अद्वैतबद्दल कळल्यापासून तुम्ही सगळे इतके चिडलेले का आहात? आजपर्यंत जो मुलगा मुलींच्या नावानेही चिडायचा, तो आज एका मुलीसोबत आहे हे तुम्ही कधी विचार केलात का? आणि त्या मुलीबद्दल बोलायचं तर न बोलता तिच्याबद्दल जाणून घ्या. कदाचित मीराने सांगितलेलं अर्ध सत्य असेल किंवा गैरसमज असेल. कोणालाही न ओळखता वाईट बोलणं कितपत योग्य आहे? हे ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले. स्मृती इतकी कडक आहे हे सगळ्यांना माहीत होतं, पण आज ती अशी भूमिका घेईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. मिस्टर महाजन चिडूनच म्हणाले, स्मृती, तुला काय झाले? त्या मुलीने आपल्या अद्वैतला किती आपल्या वशात केले हे तुला समजतंय का? मी स्वतः तिच्या घरी गेलो होतो त्यांच्या आणि तिला भेटलोही होतो. त्यांचं बोलणं मध्येच तोडत स्मृतीजी म्हणाली, बरं, तुम्ही तिला भेटलात, ती कशी होती? तिने तुमच्याशी उद्धटपणा केला का? तुम्हाला ती काही वाईट बोलली का? हे ऐकताच मिस्टर महाजन गप्प झाले, कारण ते सत्य होतं. सियाने त्यांच्याशी कोणतीही उद्धट वागणूक दिली नव्हती. उलट त्यांनीच तिला कठोर शब्द बोलले होते आणि ती निरागस डोळ्यांनी अश्रूंनी भरून त्यांच्याकडे पाहत होती. हा विचार येताच ते गडबडले आणि विषय बदलत म्हणाले, ती कशीही असो, आपल्याला आपल्या मुलाशीच मतलब आहे. त्यांचा हा बदललेला सूर पाहून स्मृतीजींना सगळं कळलं. कडू हसू देत ती म्हणाली, केशवजी, तुम्हाला चांगलंच माहीत आहे तुमची मुलगी कशी आहे आणि तुमचं बोलणं बदलल्यावर मला खात्री झाली की मीरानेच तिच्याबद्दल चुकीचं सांगितलंय. अद्वैत काही दूध पितं बाळ नाही जे, आणि ज्या मुलीला त्याने निवडले त्यात नक्की तरी काहीतरी खासच आहे. हे ऐकून मीरा संतापली. तिने सियाबद्दल मुद्दाम खोटं बोललं होतं, कारण तिने तिची बेइज्जती केली होती आणि कॉलेजमध्येही अद्वैत तिच्याकडेच पाहत राहिला होता. रागाने दात ओठात दाबत मीरा म्हणाली, आता तर तुम्ही तिच्याबद्दल असं बोलताय जणू तिला चांगलंच ओळखता. स्मृतीजी तिला रोखून पाहत म्हणाली, मी तिला ओळखत असेन, पण माझ्या मुलाला नक्कीच ओळखते. ज्याने आजवर कुणाकडे वाकड्या नजरेने पाहिलं नाही, तो जर आज एखाद्या मुलीसोबत आहे तर ती नक्कीच योग्य असेल. मिस्टर महाजन आणि मीरा दोघेही दात ओठात दाबून उभे राहिले होते. बाकी सगळे तमाशा पाहत होते. शेवटी स्मृती ठामपणे म्हणाली, आजपासून जर कुणीही माझ्या मुलाबद्दल वाईट बोललं किंवा माझ्या परवानगीशिवाय त्याच्या आयुष्यात ढवळाढवळ केली तर मला वाईट समजू नका. जोपर्यंत अद्वैत स्वतः येऊन सियाची ओळख करून देत नाही,
तोपर्यंत तिच्याबद्दल एक शब्दही काढायचा नाही, नाहीतर हे घर सोडण्याची वेळ येईल. तिचे शेवटचे शब्द विजेसारखे कोसळले. कुणी काहीच बोललं नाही आणि सगळे एक एक करून निघून गेले. फक्त मीरा आणि मिस्टर महाजन तिथे उरले होते. दोघेही सियाला भेटलेले, पण विचार मात्र पूर्णपणे वेगळे. दुसरीकडे रिसॉर्टमध्ये अद्वैत सियासोबत त्याच्या सर्व मर्यादा ओलांडण्यात व्यस्त होता. त्याने सियाला कमरेला धरून तिला आपल्या मांडीवर बसवले. एका झटक्यात शर्टची बटणे तोडून तो काढून टाकला होता आणि सियाला मानेने धरून आपल्या छातीवर वाकवले. सियाचे ओठ त्याच्या कडक छातीला स्पर्श करताच त्याचे डोळे मिटले आणि त्याने आपले ओठ दातांमध्ये दाबले. आज पहिल्यांदाच त्याला सियाचे ओठ त्याच्या शरीरावर जाणवत होते. तिची कमरेवरची पकड घट्ट होती. सिया हळुवारपणे ओरडली. अद्वैत मोहक आवाजात म्हणाला, "बेबी, मला चाव, मला लिक कर." त्याचा आर्त आवाज ऐकून सिया आतून शहारली आणि तिने तिचे तीक्ष्ण दात त्याच्या छातीत रोवले. अद्वैतच्या तोंडातून एक हुंदका बाहेर पडला आणि त्याने तिच्या केसांवरची पकड घट्ट केली. त्याची कृती जाणवताच सियाने तिचा आवेग वाढवला. अद्वैतने डोळे बंद केले आणि तिचे ओठ अधिकच स्वतःकडे ओढले. सिया त्याच्या छातीवर वेगाने हालचाल करत होती. ती चावतच म्हणाली, "मला मज्जा येत आहे, मी तुला पुन्हा चावेन." पुढे काय होते जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, हाय पॉईंट द्यायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन भागासह. तोपर्यंत बाय. पाठीमागच्या भागासाठी सॉरी, काही घाई गडबडीत थोडंसं फार मिस्टेक झाली असेल. स्क्रीन मोबाईलवर हात पडून बहुतेक मला वाटते काहीतरी अगोदर स्क्रोल होत होतं, पण नंतर ते बहुतेक चुकून झालं. चला बाय.